प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत वाळवणातील एक प्रकार, तांदळाचे पळी पापड. तर त्यासाठी साहित्य बघूया. 1 वाटी तांदळाचं पीठ घेतले मी, आपली जेवणाची वाटी. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. अर्धा चमचा चिली फ्लेक्स, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा आणि पाव चमचा पापडखार आणि चवीप्रमाणे मीठ आणि पाणी आपण लागेल तसं घालणार आहोत. तर सुरुवात करूया. 1 वाटी पीठ, त्याला आपण त्याच वाटीने, जेवणाच्या वाटीने 2 वाट्या पाणी घालून पातळ करून घ्यायचं. गाठीने राहायला पाहिजे, सगळ्या मोकळ्या करून घ्यायच्या. मऊ झालं पाहिजे पीठ अशा प्रकारे. आता इकडे आपल्याला पाणी तापत ठेवायचं. आता आपल्याला पाणी उकळत ठेवायचं आहे. तर 1 वाटी पिठासाठी आपण 8 वाट्या पाणी घेणार आहोत, कारण पीठ चांगलं शिजायला पाहिजे. आता पाण्याला छान उकळी आली आहे. आपण साहित्य टाकून घेऊया. मीठ घालते. मीठ सांभाळूनच घालायचं जरा, कारण पापड खार पण आहे, तो पण खारट असतो. बाकीचं साहित्य पापड खार. त्यानंतर आपण हे जे पीठ मिक्स करून घेतलं होतं बॅटर, ते थोडं थोडं टाकायचं आणि ढवळत राहायचं. आता हे खाली लागू द्यायचं नाही आपल्याला आणि छान शिजू द्यायचं. लगेच समजतं आपल्याला शिजलंय की नाही पीठ. हे बघा, आता इतकं पातळ आहे. थोडं घट्ट झालं की मग शिजलं समजायचं. आता हे शिजून घेऊया. सतत ढवळत राहायचं आहे. हे बघा, आपलं पीठ छान शिजलं आहे बघा. आता हे बघा, असं बघू शकता तुम्ही. शेवटपर्यंत अशी फ्लोईंग कन्सिस्टन्सी नको आहे. असं थोडं थोडं पीठ पडलं ना, समजायचं की आपलं झालं आहे पीठ. किंवा मग अशी एक ताटली घ्यायची आणि त्याच्यावर टाकून बघायचं. हे बघा, अशा प्रकारे आता हे व्यवस्थित झालेलं आहे आपलं. आता गॅस बंद करूया आणि एका भांड्यात थोडं पीठ काढून घेते मी. आता पळीपापड टाकून घेऊया, दाखवते मी. बघा, आता असं मी टेबलवर प्लास्टिकचा पेपर अंथरला आहे. त्याच्यावर आता आपल्याला पटापट टाकून घ्यायचं. असं पसरवलं तरीही चालेल, पण जास्त पातळ करू नका. आता अशा प्रकारे मी सर्व टाकून घेते आणि मग नंतर आपल्याला हे उन्हात वाळवून घ्यायचे. बघा, अशा प्रकारे मी आता टाकून घेतलेत. आता मी हे बाहेर उन्हात ठेवते आणि 2 दिवसांनी तुम्हाला वाळल्यानंतर तळून पण दाखवते. हे बघा, आपले पळी पापड वाळवून तयार आहेत. बघू शकता तुम्ही, 1 दिवसात वाळलेले आहेत. आता मी तुम्हाला हे तळून पण दाखवते. बघा, इतके पातळ झालेले. जास्त कडक तेल करू नका, नाहीतर पटकन जळून जातील ते. आता मी तुम्हाला तळून दाखवते. पटापट काढायची, नाही तर कारण ते पातळ झालेले आहेत ना, तर जळू शकतात. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची.
जळत नाही. हे बघा पापड तळून दाखवले मी. हे बघा मस्त कुरकुरीत झाले आणि चवीलाही छान झालेले आहेत. तुम्हाला मोडून पण दाखवते. हे बघा खूप खुसखुशीत झालेले आहे. या पद्धतीने तुम्ही करून बघा. नवशिक्यांसाठी हा खूप उपयुक्त व्हिडिओ आहे. जर हा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तांदळाच्या पळी पापडाची तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.